टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माझ्या समोरच्या भावना आहेत का मी ग्रॅज्युएशन करून बाकीच्या पुन्हा जे येणाऱ्या पिढीसाठी ना का एक स्पर्धा परीक्षेत त्यांना उतरवायचा ना का एक विषय घेऊन कोणता तरी, आणि जे माझ्यासारखे जे राहिलेले जे विद्यार्थी किंवा जे गरीब परिस्थितीतून नाही का अजूनपर्यंत ते निघू शकले नाही त्यांच्यापर्यंत एक माहिती पोहोचवा का ते सुद्धा या स्पर्धेत परीक्षेच्या उतरून ते भविष्याचं काहीतरी बनवावं अशी माझी अपेक्षा. तुम्ही 10वी पास नसताना सुद्धा आम्हाला का बरं सांगतावा? तुम्ही स्वतः पास होऊन दाखवा, नंतर आम्हाला प्रेरणा द्या. त्याच्यामुळे मला एक जिद्द निर्माण झाली का मी म्हणलो मी तुमच्यासाठी का ठरतो तर तुम्ही समोरच्या भविष्यात पहा. 98 मध्ये दिलं होतं. त्यानंतर आता 26 वर्ष किती वर्ष झाले? आता 26 वर्ष होत आहेत ना. 98 आणि 26 आता हे म्हणजे 98 पासून 2025 पर्यंत 26 वर्ष झाले. अभ्यास कसा करत होता तुम्ही? अभ्यास मी असा करत होतो, येणारे जे पुस्तक प्रॅक्टिकल जे पुस्तक असते जसं हेमंत गोखलेचे पुस्तक आहेत, जसे आपले शिवाजी महाराजाचे, जसे महात्मा फुलेचे पुस्तक आहेत, आणि अजून हे बाबासाहेबांचे पुस्तक आहे, आणि त्याच्यातूनच पुन्हा अभ्यासक्रम आहे हा आपला मॅट्रिकचा येणारा. या 2 महिन्याच्या अगोदर 1.5 महिन्यापासून या परीक्षेसाठी मी तयारी केली स्वतः. जे जुने पेपर होते ते जुने पेपर मी मागितलो आणि कशा पद्धतीचा पॅटर्न तयार करायचा आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या पेपर पास होण्यासाठी, मग मी ती तयारी केली आणि त्याच्यातून असं आहे ना मग हे यशस्वी झालं. असं भंगार गोळा करतो त्याच्यासाठी मी एक अशी तयारी केली कारण म्हणजे दिवसा नाही का जेवढा मला टाइम भेटेल गोळा जमा म्हणजे भंगार गोळा जमा केल्यानंतर जो दिवसाचा जो टाइम आहे माझ्याकडे 1 घंटा का 1.5 घंटा किंवा 2 घंटे, तो टाइम मी माझ्या मुलासाठी देईन आणि जे झालेले त्याचे बॅक झालेले जो विषय आहे त्या विषयावर त्याला फोकस करीन. मग तुम्हाला किती टक्के मिळाले? आता जवळपास मला असेल 47-48 पर्यंत.